नमस्कार मंडळी, हिवाळा स्पेशलमध्ये मी तुम्हाला आज मेथी दाण्यांची उसळ दाखवणार आहे। तर पारंपरिक रेसिपी आहे। हिवाळ्यामध्ये आवर्जून नक्की एकदा करून बनवून बघा आणि खाऊन बघा। तर इथे मी अर्धा कप मेथी दाणे घेतलेले आहे। एका बाउलमध्ये मी ते टाकून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात किंवा इतर कडधान्य मिक्स करून पण वापरू शकतात। मेथी धुवून घ्यायची आणि साधारण 7 ते 8 तास ही मेथी आपण भिजून घ्यायची। त्यानंतर बघा 8 तासानंतर मेथी छान भिजलेली आहे। आपण याचं पाणी नितळून घेणार आहोत। तर चाळणीमध्येच आपण डायरेक्ट पाणी नितळून घ्यायचं आणि हे पाणी तुम्ही कणिक भिजायला वापरू शकतात, पिऊ शकतात किंवा झाडांना वापरू शकतात, फवारणी करू शकतात। मेथीदाणे आपण ठेवलं पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं आणि त्यानंतर यावर झाकण ठेवायचं, त्यावर एक कपडा टाकायचा आणि साधारण 18 ते 20 तास किंवा 24 तास लागतात याला मोड यायला। तर इथे आपण छान असे मोड आणून घेतलेले आहे। तर बघा मस्त असे मोड आलेले आहे। अजून मोड हवे असतील तर अजून वेळ तुम्ही वाढवू शकतात। इथे आपले मोड आलेली मेथी तयार आहे। आता गॅसवर कढई ठेवूया। 2 पळी तेल टाकत आहे। तेल तापलं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकत आहे। 7-8 लसूण पाकळ्या एकदम बारीक कापून त्या टाकून घेतल्या। 1 किंवा 2 कांदे आपण बारीक कापून टाकायचे आहे। तर इथे मोठा कांदा मी बारीक कापून तो टाकून घेतला। 8-10 कढीपत्त्याची पानं टाकली, ती छान परतून घ्यायची आहे। कांदा हलका गुलाबी रंगापर्यंत आपल्याला परतायचा आहे। कांदा परतून झाला थोडासा की त्यामध्ये पाव चमचाला थोडा कमी असा हिंग टाकत आहे। त्यानंतर एक मोठा लाल पिकलेला टमाटा बारीक कापून तो टाकून घेते आणि तो थोडासा परतून घ्यायचा आणि यामध्ये अगदी पाव चमचा आपल्याला आवडत असेल तर आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। तर मी थोडीशी टाकत आहे। बघा मस्त एकदम थोडीशी टाकली आणि छान असं परतून 2-1 मिनिटं हे परतून घ्यायचं, जेणेकरून टोमॅटोही शिजणार आणि आलं लसूण पण परतला जाणार। हे छान परतून झालं की यामध्ये आपल्याला मसाले वापरायचे आहे। इथे तुम्ही फक्त हिरवी मिरची पण टाकू शकतात किंवा ही आपल्याला मसालेदार पण करता येते किंवा रस्सा भाजी करता येते। त्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकली, पाव चमचा काळा मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि हे सगळं परतून घ्यायचे मसाले। लो फ्लेमवर 1 मिनिट असे परतून घ्यायचे। किचन किंग मसाल्याने खूप छान फ्लेवर येतो। तर आता इथे आपण मोड आलेले जे मेथी दाणे होते ते टाकून घेणार आहोत बघा मसाल्यामध्ये आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, खालीवर करून परतून घ्यायचं आहे आणि हे छान परतून घ्यायचं 1-2 मिनिटं। त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून घ्यायचं मस्त आणि छान असं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे। ही उसळ खूप छान लागते। यामध्ये तुम्ही मटकी असते त्यामध्येही थोडं मूठभर मेथी दाणे टाकले तरीही चालतं किंवा इतर कडधान्य मिक्स करून टाकले तरीही चालतात। आता यामध्ये मी थोडं पाण्याचा सपका देते आणि झाकण ठेवून एक 5-7 मिनिटंही शिजून घेणार आहे। बघा 7 मिनिटं झालेली आहे। लो फ्लेमवर मी शिजून घेतली आणि मस्त मिक्स करून घेतली। इथे छान मेथी दाणे शिजून झालेले आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मस्त परतून घ्यायची। तुम्हाला हवं तर ही रस्सा भाजी करू शकतात, हवीप्रमाणे ती तुम्हाला कितपत शिजवायची तसं शिजून घ्यायची आहे। इथे आपली मेथी दाण्याची उसळ तयार आहे। छान मोड आलेल्या मेथी दाण्याची उसळ तुम्हाला कशी वाटली तसं कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद।